ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर गाईज आज आपल्या गावाचा उरूस आहे. तर काही मस्तपैकी आणि गाईज 2 दिवस उरूस असणार आहे. आणि गाईचं पहिला दिवस आहे उरुसाचा. गाईज मस्तपैकी एन्जॉय करणार आहे. आणि गाईज तुम्हाला एक सिक्रेट सांगू, म्हणजे गचाला नाही माहीत ते मी आहे ना नाही का, म्हणजे ते देणार ना पैसे त्याला, त्याने बॅट घेणार आहे एखाद्या वेळेस. मग माझ्या आईने घेईन का नाही काय माहीत, पण मला तर घ्यायचे आहे. मी तर घेणार आहे. मग काय माहीत काय होतं आहे, मग ते लास्टपर्यंत बघा नक्की तुम्ही. तर काय तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. तर काय तुमच्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा. आणि काहीच फरक मी आत्ता उठलो आहे. तर गाईज आत्ता 8:43 झाले आहेत. आणि गाईज मी 5 वाजता उठलो आहे. गाईज चाललो होतो मस्तपैकी 5 वाजले. आणि गाईज आता 8:43 झाले. तर काही मस्तपैकी फटफट आता नाश्ता करायला जाऊ मस्तपैकी. मी नाश्ता बी नाही केला हो. तर काय चल फटफट नाश्ता करू. काय काय माहीत आता नाश्त्याला. तर काय नाश्त्याला आहे बटर आणि चहा. तर गाईज आणि हे बघू शकता गाईज पुरणपोळी ते बनवते मम्मी मस्तपैकी. हे बघू शकता बनवायचे आहोत. आणि भजी बिजी सगळं गाईजले मजा येणार आहे. तर त्याला निवद दाखवून येऊ आपण. पप्पा मी आणि माझा भाऊ ती सगळी निवद दाखवायला चाललो आहे. तर गाईज चला मंदिरात पोहोचलं गाईज मस्तपैकी. हे बघू शकता मस्तपैकी पाया बी पडायचं आहे आणि नारळ बिरळ पडायचं आहे मस्तपैकी. चला आतमध्ये जाऊ पाया पडून. आणि गाईज आधी आम्ही सगळे आलतो. तर गाईज मस्तपैकी देवाचं मस्तपैकी दर्शन झालं. वटी भरली तळी बरी सॉरी. आणि काहीच मस्तपैकी बघू शकता आणि बारकीने वाजवली घंटी. तर काही बघू शकता मस्तपैकी गोवणी पोळी खाते मस्तपैकी. काही मला तरी भूक लागलेली. काय फटाफट मस्तपैकी निवद गोट ठेवून आलो. आणि गाईच फटाफट मी आता जेवलो. आणि काहीच मस्तपैकी आज उरूस आहे ना काहीच. मग कधी जाते मला मी नाही सांगता येतं उठायला, म्हणजे खेळायला नाही पण असंच फिरायला. काय माहिती 4 वाजता किती वाजता. पाण्याची बॉटल आणायला लागेल मला. पाणी स्प्रे करत मस्तपैकी. पाणी म्हणजे आहे थोडं पण थोडंसं येते. मग फटाफट बॉटल आणायला लागेल फटाफट. ते पाण्याची बॉटल आणतो तुम्हाला लगेच भेट. तर गाईज बघू आता बॅट कशी आहे कशी नाही. बॅट बघायची होती स्टार्टिंगला सांगितलं ना तुम्हाला. आणल्या बॅट दाखवतो जाऊन बघतो कशी बॅट आणि कशी नाही. चांगली आहे का मस्तपैकी. मोबाईलची परमिशन नाही तर मोबाईल मी द्यायला तुम्हाला तिकडे जाऊन दाखवली असते. पण आहे ना मी आता आल्यावर बॅट दाखवतो गाईज मस्तपैकी. तुम्हाला आहे ना आवडली का नाही नक्की कमेंट करा गाईज फटाफट. आणि 500 रुपयाला गाईज मला मी नव्हतं माहिती. पहिलं मला 300 रुपयाला, नंतर मला 400, नंतर 500. पण स्टेप बाय स्टेप वाढत गेलं गाईज. आणि साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. माझा मित्र होता त्याने सांगितलं काहीच पहिलं मला 400, नंतर म्हणते 500 रुपये एवढं पैसे. आणि मम्मीने म्हटलं फक्त 200 रुपये दिलं. तर मग जे 250 दिलं. तर मग पॉकेटमध्ये म्हटलं घेतलं काहीच फटबळ. आता बघू काय होते काहीच. 400ची का 500ची बॅट आहे काहीच मस्तपैकी. आता बघायला लागेल आणलेला दाखवतो गाईच. पॉकेटमध्ये साचवले त्यातून पैसे घालवायला लागेल मला आता गाईच. बघू आता कसं तरी घेऊ बॅट. आणि काय होते काय माहीत लास्टमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बॅट घेतली मी. फायबरची घेणार आहे. आणि काय तुम्हाला नक्की दाखवेन मी काय फटफट. आता बघू मी बॅट आणायला जातो थोड्या वेळाने आता लगेच. पहिले वरून विचारलं 510 सांगितलं. आणि गाईज आता मी गेलो ना आम्ही दोघं प्रत्येक गेलतो असं की म्हणायला गेलो असं. आणि गाईज त्यांनी डायरेक्ट 400 सांगितलं. पहिले 450 आणि कमी करून 400ला बॅट बिट्टी गाईज फायबरची 500. 400ला काय जगा हे होतं. त्यांनी विचारलं नाही का की 510ला आहे मला म्हणला. पण त्यांना सांगितलेलं त्यांनी पहिले सांगितलं 510. मी गेलो म्हणले 450ला. आणि आता काही फटाफट आता बघू आता कधी जातोय मी. थोड्या वेळाने जाणार आहे बॅट आणायला. आणि काही तुम्हाला आलं बॅट दाखवतो. तर काही तुम्हाला जर बॅट बघायची असेल ना ती गाईज एवढी म्हणजे भारी क्वालिटीची ना. मी ना ओमसाईमधून घेतली. ओमसाईच्या दुकानाचं नाव आहे गाईज, मोठं दुकान आहे. तिथं चायनीज बिनीज भेटतं. आणि गाईज आतमध्ये आहे ना तुम्हाला जे पाहिजे असेल ते सगळं भेटतं. बॅट बॉल आणि बॉल स्केट बीस काय जे पाहिजे ते आहे तिकडं सगळं आहे. स्टेशनरी गाईज. आणि तिथं ते आवळवाडीत आहे. आवळवाडी आप्पा चौक वाघोली पुणेमध्ये वाघोली. आवडीत आवड आप्पा चौक. आणि आप्पा चौक मध्ये ते दुकान आहे काही मस्तपैकी. तिथे जाऊन नक्की तुम्हाला बॅट आवडली की नक्की सांगा. तर काही ते जाऊ दे आता काही मस्तपैकी ना बघू आता जेवायला काही उरूस आहे. तुम्हाला तर कळत असेल जेवायला काय असं सांगायची जरूरत नाही. सांगतो जेवायला मीठ आहे. तुम्ही म्हणत असेल तुम्हाला ज्यांना समजायचं त्यांना समजलं की मीठ काय असतं. तुम्हाला म्हणलं की पप्पालाच माहिती आहे मोबाईल नाही माहिती काय. मम्मीला बी सांगितलं माझ्या भावाने. मम्मी काय म्हणजे काय माहिती त्याला. आता जाऊ दे आता मम्मीला आता मम्मी का मला काही खवाडी बिवाडी काय नाही. आणि बघू आता काय होते. फेवरेट मॅच आहे MI वर्सेस काहीतरी वर्सेस नाही माहिती पण MIची मॅच हे नक्की माहिती आहे. काहीच MI जिंकणार आहे. RR आहे RR. तर काही ज्यांनी सांगितलं की ते RR आहे MI वर्सेस RR. तर गाईज MI वर्सेस RR आहे गाईज. तसं सॉरी नाही का त्या ब्लॉगमध्ये याला रोस्टेड केलं. तर तुम्ही असं बरं नका मानू नाही का. काहीच नाही मानलं मला. बघू शकता तुम्ही ते ब्लॉग बघितलं यांनी.
बरं काय रे मला पण एम आय वर्सेस आर आर आणि ते एम आय जिंकणार. एक मॅच हारली ते बॅड लक होता. तर काही ज्यांना एम आय आवडती त्यांनी ब्ल्यू हार्ट कमेंट करा आणि ज्यांना आर आर आवडते त्यांनी पिंक हार्ट कमेंट करा. बघू कुणाची फॅन जास्त आहे. तर काहीच बघू आता काहीच तर काही CSK कडून आहे तरी पण आर आर म्हणतोय काही बघू शकता. यही नहीं अभी और सुनिए. मुंबईला कधी सपोर्ट नाही करणार तू. मुंबई तर काय आता तुम्ही सांगू शकता की तुम्ही सांगायला कमेंट एवढे कमेंट यायला पाहिजे की एक ही काम करा, दोन्ही नका करू, येलो हार्ट स्पॅम करा डायरेक्ट येलो हार्ट सीएस येल्लो बिल्लो नाही आपलं ओनली वन ब्ल्यू हार्ट. तर काही थोड्या वेळ आता फायनल जाणार आहे काय पटापट बॅट आणतो. बॅट आणून ठेवतो काहीच मस्तपैकी. आता काही पटापट बघू आता काय म्हणते मम्मी. आणि काय मला तर काय सांगता येत नाही. काय खवळायला भेटते आपण लगेच नाही तर काय माहीत मला नाही सांगता येतं. तर काही पटापट चला मी बॅट आणल्यावर तुम्हाला भेटेल लगेच. ते सासवलेले पैसे तर काही सासवलेले पैसे घेतलेले. तर काहीच आपण हे पैसे देऊन आता काही मस्तपैकी आपल्याला काहीच बॅट आणू आपण मस्तपैकी. तर काहीच फायनली चला जाऊ आता थोड्या वेळाने जायची काहून काहीतरी म्हणजे मम्मी इकडे म्हणून काहीतरी काय सांगणार काय माहीत. पण थोड्या वेळ लवकरच बॅट आणायला लागणार. दुकान बंद बी होऊ शकतं काही फटाफट चला मी तर जातो लवकर बाबा आता. काय फिरायलाच नाही भेटलं एवढं पण बॅट बिटेन काही तेसले झालं काही उरुसून मस्तपैकी आपल्या 2 दिवस आता. चला काहीच फटाफट आता काहीच फायनली. तर काय फायनली आम्ही आणलेले आहे ती गॅस बॅट आणि मम्मीला माहिती नाही आम्ही आणलीत. आणि गाईच ती गाईच दिवाण खाली आहे. आणि गाईच त्याच्या आधी तुम्ही जी बॅट दाखवली तुम्ही गाईच फटाफट्टे ना तुम्ही गायचं ना फटाफट्टे ना ह्या ब्लॉगवर तुम्हाला जेवढे होत असेल तेवढे लाईक करा गाईज. मी जास्त अपेक्षा नाही ठेवणार तुम्हाला जेवढे होईल तेवढे करा. तर गाईज आणि गाईज मी जाऊन बॅट आणली ती गाईज मस्तपैकी. तर गाईज फायनली ती वेळ आहे की मी तुम्हाला बॅट दाखवणार आहे. तर गाईज हे बघू शकता गाईज तुम्ही काय ब्रँड बॅट आहे. आणि गाईज प्युअर फायबर आहे मस्तपैकी. गाईज हे बघू शकता बाय ब्लॅक बॅट कसली भारी वाटते. तुम्ही गाईज हे बघू शकता तुम्ही बॅट. आणि गाईज इथला स्ट्रोक तर काही स्ट्रोकचा तर काही विचारू नका म्हणजे मला एवढं नाही माहीत. पण आता स्ट्रोक चेक करायला जाणार आहे मी वरती म्हणजे 1-2 बॉल खेळून बघू. आता रात्रीचे गाईज 8:35 झालेले आहे गाईज मस्तपैकी. आता बघू आपण इथं स्ट्रोक चेक करू गाईज. पण गाईज तुम्ही पहिली बॅट बघा गाईज इथून. तर गाईज लाईन आणि इथून बी बघा साईडला स्टिकर बिकर लावली मस्तपैकी. गाईज मला तरी आवडली क्वालिटी बॅट होती म्हणून मी घेतली फायनली. गाईज फायनली एवढी मेहनत केल्याच्या नंतर भाई गल्ल्यातून पैसे काढले माझे पण काय बी करून आणलीच बॅट. फायनली ही गाईज बॅट आणलीच आम्ही गाईज मस्तपैकी. आणि वरती जाऊन आता फटाफट टेस्टिंग करणार आहे. तर गाईज फटाफट चला थोडा वेळ भेटतो तुम्हाला मी. पण खरंच लय आनंद होतो आहे गाईज. तुम्हाला मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत पण मला लय आनंद होतो आहे. आणि आला बी मदरला नाही माहिती की मी ही बॅट आणलेली 500 सांगितले ते 400 आणली. मग माझ्याने खुश दिसत होती नाही का. आता गाईच फटाफट आता चला आता हे मी जर थोडे वरती जातो आणि गाईच वरच्यांना दाखवेल म्हणजे तर माझ्या मित्राला काही मस्तपैकी त्यांचं रिॲक्शन बघू आता तेव्हा. तर काय मी तुम्हाला थोड्या वेळ भेटतो. 2 hours later. तर काय मी मस्तपैकी आता खात आहे गुळवणी आणि गाईच पोळी. ब्लॉग चांगला वाटला असेल तर लोक लाईक सबस्क्राईब करून बघा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.